गाइस, हे मी ब्लॅक हे मी टॉप घेतलेला आहे. हे मी फक्त कोणी पण गाइस तुम्हाला खरं सांगू, ही ना गाइस अवीने मला फेस्तामध्ये घेतलेली आहे फक्त 200 रुपयामध्ये. आणि ही पाहून मला सांगतो की बघ किती छान चप्पल आहे, कोणाला कळणार पण नाही ओरिजिनल आहे और डुप्लिकेट आहे. बघ चालते ना मी हे जॅकेट, थांब जरा. भालते ती भालते. सो गाइस, तुम्ही त्या दिवशी पाहिले होते की मी आणि अवी गेले होते ओल्ड गोवाला. होते किती होते अरे गाइस, Guys. बस रे बाबा. गाईज सो गाइस, तुम्ही त्या दिवसा बघितलं होते की आम्ही होते पोतिकार ओल्ड गोवा होते. फीस्टला गेले. बट तुम्हाला मी सांगितलंच नाही की मी तिकडून काय कपडे आणले ते. बट गाइस, आता मी तुम्हाला ते घालून दाखवणार आणि तुम्ही सांगा ते कपडे कसे आहेत ते. कसे आहात हम्म. कसे आहात की लोणचं ते नाही, लोणचं मी आता घालून दाखवते ना तुम्हाला. क्रॉकडाईल कशी खाऊन दाखवा. क्रोकोडाईल कशी नाही गाइस, मी आता तुम्हाला आणि ती किती मॉडिफिकेशन केलं होती ते विंडो. ती माझी स्टाईल आहे. कर्टन आहे ते मी धुवायला टाकलं आहे, ते अजून मी धुलं नाही, त्यामुळे ते तसं चादर लावून त्याला जुगाड केलेला आहे. धूप येते ना इकडे गोव्यामध्ये जास्त, त्यामुळे. हे बघा हे काय आणलंय तिने, आता ती दाखवणार तुम्हाला. सो गाइस, तुम्ही पण आता एक्साइटेड असणार ना की मी काय आणलेले ते बघायला. आणलेले ते काय आणलेले थांबत काय आणलेले लोणचे आणलेले ते लोणचे. तू गप्प बस रे. हे बघा गाइस, हे मी ब्लॅक हे मी टॉप घेतलेला आहे हे मी फक्त 150 रुपयात. फक्त 150 रुपयात हे घेतलेले आहे मी. घेतलेले आहे. आणखी मी तुम्हाला दाखवते मी काय दाखवते आणलेले आहे ते. दाखवते काय आणले ते दाखवते. हे बघा गाइस, हे काय आणले. एक जॅकेट आहे. जॅकेट बोला तो. एक जॅकेट आहे. जॅकेट का जॅकेट. जॅकेट बघा जॅकेट गाइस, जॅकेट. हे पण माझ्यासारखे कितले क्यूट आहे ना. अरे कितली आहे भुताडकी गई. भुताडगे नाही गाइस, हे मला ना भुताडगे म्हणत असतात, पण मी भुताडगे नाही आहे गाइस. मी एक क्यूट सी गर्ल आहे. तुम्ही मला कमेंट क्यूट सी तू पागल आवडत आहे आवडत नाही गाइस. पागल आवडत हे बघा गाइस, हे पण चांगलं आहे ना. आहे. आणखी मी तुम्हाला अरे आणखी एक दाखवते. मी ना ऑल टोटल 3 टॉप्स आणलेले आहे तिकडून. हे बघा गाइस, हे क्रॉप टॉप आहे स्लीवलेस. हे पण खूप मस्त दिसत आहे. मला ना गाइस खरं सांगू, ब्लॅक कलर म्हणजे मला खूप आवडते. आणि ब्लॅक कलराचेच कपडे ना माझ्या फुल अलमारीमध्ये भरलेले आहे. आणि अवी मला ना तुझी हालमार कुठे आहे. दुबई मध्ये नाही, इकडेच आहे. इकडे हालमार कुठे आहे आणि तुझी. अवी ना गाइस मला परत म्हणतोय की ब्लॅक कलर घालू नको. पण काय करू, माझ्यावर ब्लॅक खूप सूट होते ना, ब्लॅकच कलराचे कपडे खरेदी करते. आणखी गाइस तुम्हाला एक सांगते, माझ्याकडे आज दुःखद घटना घडलेली आहे गाइस. आणि तुम्हाला काय सांगू, अवी ना आपणाला खूप मारक ना चप्पल घेतो. ही पहा गाइस, ही ना अवीने आपणाला चप्पल आणलेली आहे सुप्रीम कंपनीची. आणि ह्याचं प्राइस आहे 30,000 रुपये. किती 30,000 रुपये. आणि माझ्याजवळ एक दुःखद घटना अशी घडलेली आहे, काय सांगू गाइस तुम्हाला. मी ना अवीला सांगितले होते की तुला 30,000ची चप्पल आणलेली आहे ना, मला पण ना एक ओरिजिनलची कंपनीची बरी ब्रँडेड घेऊन द्या. फक्त किती 1,500ची चप्पल पुमाची. पण अवीने काय केले ना गाइस, हे पहा गाइस, हे घेऊन दिले आहे मला. की कुठे, अरे ही ओरिजिनल आहे. किती 200 रुपयाला मस्त पैकी तुम्हाला पुमा. आणि तुझ्या कपड्यावरती मॅचिंग बघ गाइस. बघा गाइस, आणि काय पाहिजे तुला. आपणाला अवीने 30,000ची एक चप्पल घेतलेली आहे सुप्रीम कंपनीची. आणि तुला मी दिली इतली महाग कंपनीची पुमा. आणि ती बी एका बोटात अशी उचलू शकतो कोणी पण. गाइस तुम्हाला खरं सांगू, ही ना गाइस अवीने मला फेस्तामध्ये घेतलेली आहे फक्त 200 रुपयामध्ये. आणि ही पाहून मला सांगतो की बघ किती छान चप्पल आहे, कोणाला कळणार पण नाही ओरिजिनल आहे और डुप्लिकेट आहे. बघा गाइस, बघा
बघा बघा बघा आता मी आम्ही दोघे बघा 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 आणि मी बाने guys, बघा. आता मी काय करू तेच मला आता सुचत तू एक नाही. काम कर. हसू और रडू तुला मी एक काम देतो. तू आता काय कर, तर मला आता बरी हेड मसाज दी. नाही देणार मी. कशाला देऊ तुला हेड मसाज? 200 रुपयाचे मला चप्पल घेऊन देण्यासाठी. हम्म. सो गाईज तुम्ही बघू शकता, हे जाऊन आहे माझं पहिले टी शर्ट ब्लॅक कलर मध्ये. एक कसं दिसत आहे गाईज तुम्ही कमेंट हे नरकासूर कसं दिसत आहे. हे तर मला सांगणार नाही की हे टी शर्ट माझ्यावर मस्त दिसत आहे नाही. नाही आहे, तुम्ही काय करा ना, मस्त तुम्ही दिसते. किती सांग, काय माझी गाडी. गाडी नाही गाईज, तुम्ही कमेंट करून सांगा हे टी शर्ट माझ्यावर कसं दिसत आहे ते. मला तर असं वाटतं की माझ्यावर छान दिसत आहे म्हणून. कशा की माझ्यावर ब्लॅक कलर सूट होते म्हणून. होते आता गाईज काय काय होते. आता गाईज मी घालायला जाते माझं सेकंड टी शर्ट. सो गाईज आता मी तुम्हाला घालून दाखवणार आहे हे जॅकेट. झाले घालते ना मी हे जॅकेट. थांब जरा. भालते काय भालते त्या का कवर. सो गाईज बघा गाईज हे जॅकेट माझ्यावर कसं दिसत आहे. मला तर दिसत आहे एकदम चुडेल गई. मला तर असं वाटत आहे की हे जॅकेट माझ्यावर सूट होते म्हणून. चांगलं दिसत होते आहे होते ना? काय होते चांगलं होते दिसत आहे होते ना? चुडेल होते. अरे बाबा तू सांग बघू कसा दिसत आहे ते माझ्यावर. चुडेल चुडेल अरे, चुडेल चुडेल नाही. बोला चुडेल चुडेल चुडेल. कमेंट करत आणि सांगा आता हे माझ्यावरती कसं दिसते ते. आता मी घालायला जाते आमचा तिसरा टॉप. सो गाईज हे बघा गाईज हे आहे माझा थर्ड टॉप. आणि मला असं वाटत आहे की हे माझ्यावरती खूप चांगला दिसत आहे. चांगला दिसत आहे. कसं पण दिसत काय आहे पण रे? सांग, आम्ही बाबा गणा ते गणा. कशा गणा काय पण सांग माका तुझी बाबा ही मोस्ट एक्सपेन्सिव्ह पुमा खूपच चांगली वाटली. वाह क्या सूरत है क्या सूरत है क्या सूरत है. गाईज याला तर सोडूनच द्या तुम्ही. मी माझ्यासाठी खरीदणार आहे एक्सपेन्सिव्ह स्लीपर्स गाईज. ह्याच्या भरोसावर राहील तर मी असंच होणार. माझं डुप्लिकेटच मिळणार मला. सो गाईज तुम्हाला तर माहित आहे की ओल्ड गोवाचा फेस्ट अजूनही चालू आहे. 10 तारीख ही लास्ट डेट आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही सो गाईज आता तुम्हाला एक क्वेश्चन असणार की ओल्ड गोवाचे जे फेस्ट आहे ते किती दिवस आहे. तर ओल्ड गोवाचे जे फेस्ट आहे ना त्याची लास्ट डेट आहे डिसेंबरचे 9 तारीख. सो अजूनही टाईम आहे. तुम्ही समज गोव्यामध्ये येतात फिरायला तर नक्की ना ओल्ड गोवा फेस्टला विजिट करा. जे ओल्ड गोवाचे फीस्ट आहे ना ते सर्वात मोठं जे फीस्ट आहे ते आमचं गोवचे फीस्ट आहे. आणि तिकडे ना तुम्ही आता समज चर्चमध्ये जातात तर नक्की ब्लेसिंग घ्या. आणि तुम्हाला हवं तितकं तुम्ही शॉपिंग करू शकता तिथे. खूप म्हणजे खूप शॉपिंग करण्यासाठी काय काय आहे तिकडे तुम्हाला तर माहितीच आहे. मी ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे की खायचे परत कपडे होम डेकोर हे सगळं काही तुम्हाला ना तिकडे चीप रेटमध्ये भेटणार. आणि जे आज मी टॉप वगैरे घेतलेलं आहे ना ते फक्त 200 रुपयाला एक टॉप घेतलेला आहे. 200 म्हणजे आता बाजारमध्ये आमच्या गेलं तर ते जे टी शर्ट आहे त्याची रेट असणार 500-600 रुपया. तुम्हाला तर माहितीच असणार की आमचा जो गोवा आहे ना इकडे सगळं काही महाग भेटते. म्हणून आम्ही काय करतात ना तिकडेच जातात. जसं फेस्ट असलं जत्रा असली इकडे ना जाऊन गेल्यात तर आम्हाला ना चीप रेटीने काय काय भेटतं. आणि हो गाईज मला ना चीप रेटीची शॉपिंग करायला खूप आवडते. मी अवीला परत म्हणत आहे की मला बॉम्बेमध्ये घेऊन जा म्हणून. कारण मी खूप अशी व्हिडिओ वगैरे पाहिली आहे की तिकडे ना खूप चीप रेटीने कपडे वगैरे भेटतात.
आता मी समज बॉम्बेमध्ये जाणार ना तर भरपूर शॉपिंग करून आणणार. आणि गाईज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की तुम्ही आता गोव्यामध्ये येतात तर नक्की आमच्या ओल्ड गोवाला विजिट करात फेस्ताला आणि तिकडे जाऊन ब्लेसिंग पण घ्यात. आणि इकडेच ना मी माझा आजचा व्लॉग एंड करत आहे. तुम्हाला माझा ह्या व्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करात गाईज. हा माझा नवीन चॅनल आहे, मला ना तुमच्या सपोर्टची खूप जरूरत आहे गाईज. सो फटाफट वाचात आणि सबस्क्राईब करात.